हॅलो 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 नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आहे पितृपक्ष अमावस्या. तर आताच नुकते माझे घरातील कामं झालेले आहे आणि आता मी लगेचच पूजासुद्धा करून घेते. त्यानंतर स्वयंपाकाला सुद्धा मदत करावी लागेल. आज स्वयंपाक खूप साऱ्या प्रकारचा असतो, त्यामुळे स्वयंपाक करायला सुद्धा वेळ लागतो. नैवेद्याचं सर्व पंचपक्वान आज करावे लागतात, त्यामुळे मी लवकर फटाफट पूजा करून घेते आणि माझ्या जाऊबाईला स्वयंपाक करण्यास मदत करू लागते. पूजा झाल्यानंतर लगेचच पार्सल आले. मी काही प्रोडक्ट मागवले होते मिशोवरून. त्यांना पैसे दिले आणि माझे पार्सल मी घेतले. पार्सल अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तर मी करणारच आहे, तो तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर तुम्ही न चुकता कविता ठाकरे हे चॅनल नक्की बघा. तर त्यानंतर मी पार्सल घेऊन आतमध्ये गेले. आज पितृंना जेवण घालावे लागते, त्यामुळे आम्ही दोन्ही साईडने पात्रसुद्धा टाकून ठेवलेले आहे. इथे पितृपक्षांची पूजा सुरू आहे. घरातील जे व्यक्ती गेलेले आहे त्यांचे आज पूजन केले जाते आणि घास सुद्धा टाकला जातो. मी आत्ताच कविताच किचन मराठी या कुकिंग चॅनल करता एक व्हिडिओ शूट केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला कविताच किचन मराठी या कुकिंग चॅनलवरती उद्या बघायला मिळेलच. उद्या नवरात्रोत्सव सुरू होत आहे, त्यानिमित्त मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. उद्यापासून नवरात्राला सुरुवात होत आहे आणि घराजवळच दुर्गा देवीची स्थापना असते, त्यामुळे डेकोरेशनचे काम इथे जोरात सुरू आहे. तुम्ही बघू शकता, हा आहे तो पेंडॉल जिथे दुर्गा देवीची स्थापना होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे एक भव्य मोठा प्रोग्राम आहे. ज्येष्ठ समाजसेवक आहे, त्यांचा वाढदिवस आहे, तर त्यानिमित्त त्यांनी इथे मोठा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. तुम्ही बघू शकता, लोकसुद्धा भरपूर सारे आहे. उद्या नवरात्र सुरू होत आहे. उद्यापासून घराजवळ एकदम माहोल वेगळा राहील. सर्वत्र रोषणाई आणि धावपळ सुद्धा राहील. वर्दळ लोकांची सुद्धा खूप राहील. ते मी तुम्हाला नक्की दाखवेल उद्या. तुम्हाला जर नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर कविता ठाकरे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे फॅमिली व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तोपर्यंत गुड नाईट, बाय.